ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा मनू महाराज त्यांचा मुलगा उत्तानपाद. त्या उत्तानपादाला 2 बायका होत्या, सरुची आणि सुनीती. तर माणसाला आहे ना सुरुची आवडती, पण सुनीती नकोय. चांगलं खाणं, चांगलं राहणं, चांगलं वागणं हे माणसाला आवडत नाही. आणि सुनीतीला मुलगा होता, त्याचं नाव ध्रुव. आता एक दिवस तो ध्रुव राजाच्या मांडीवर जाऊन बसला आणि सुरुचीला ती भगवाना ती गेली आणि त्याचा हात धरला आणि त्याला हिसकलं. तुझी आई माझी दासी, मी पट्टराणी, तुझा इथं बसायचा अधिकार नाही. बघा त्या ध्रुवाला वाईट वाटलं आणि बारीक होता तो, 6 वर्षाचा मुलगा. आणि मग तो आईपाशी गेला. आई, मी त्याचा मुलगा नाही का राजाचा, मला का ते नाही हिसकलं? आणि मग ती सरुची त्याला काय म्हणायला लागली, तुला माझ्या मांडीवर बसण्याकरता, माझ्या पोटी जन्म घेण्याकरता तुला काय करावं लागेल? वनात जावं लागेल, तप करावं लागेल. जर तू तप केलं तर तुला दुसरा जन्म मिळेल आणि तू माझ्या पोटी जन्माला येशील आणि तू इथं बसशील. मग तो रडायला लागल्यानंतर त्याने आईला काय सांगितलं नाही. काही मुलं घरात भांडणं होतील, झगडे होतील म्हणून ते काही आईबापांना सांगते नाही. पण आज थोडंसं काय झालं का मुलं घरात कलह लावून देतात आणि मग भांडणाला काल शेजारी पाजारी सगळे भांडणं तयार होतात. पण तो विचारवंत होता. आणि मग त्या दासीनं सांगितलं का राजाच्या मांडीवरून सुनीतीना सरुचीना त्याला उठवलं. आणि मग ती बरोबर केलं तिनं. तुझं जर काही म्हणणं असेल, ते जर तुला पूर्ण करायचं असेल तर देवापाशी मागावा, माणसापाशी माणूस काय देऊ शकत नाही. आणि मग तो ध्रुव ज्या वेळेला त्या सावत्राईच्या पाया पडा गेला तर तिनं त्याला आशीर्वाद दिला. का मनात काय होतं, कपट होतं. हा जर वनात गेला तिकडे याला वाघनरकं खाऊन घेतील आणि याला जो वाटा द्यायला लागेल तो माझ्याच मुलाला वाटा मिळेल. म्हणजे बघा आजही जगामध्ये तेच चाललेले. ही कुभाव आणि कुभाव अनका ना, पण तिनं त्याला आशीर्वाद दिला. आणि तो ज्या वेळेला जंगलात गेला आणि तिथं कोण आले, नारद आले. नारदाने सांगितलं, बाळा तू एवढ्या कमी वयात हे तप करू शकत नाही, मग तू तप करू नको. नाही म्हण, माझं ध्येय मला गाठायचं आहे. मग त्याला काय सांगितलं, त्यांनी कोणता मंत्र सांगितला? नारायण नारायण. बघा नारायण नावाच्या मंत्रांना अजामेळा पापराशी नामे गेला वैकुंठाशी, त्याच्या मुलाचं नाव काय ठेवलं होतं? नारायण. त्याने शेवटपर्यंत नारायणाचा जप केला आणि तो स्वर्गात गेला. तर त्यालाही त्याने नारायणाचा जप सांगितला. बघा थंडी, वारा, ऊन, पाणी आणि काही न जमवता त्या ध्रुवाना 12 वर्ष तप केलं आणि प्रत्यक्ष भगवंत तिथे प्रसन्न झाले. आणि मग त्याला काय मागितलं, मला अशी जागा दे की तिथून मला कोणी उठवणार नाही, आढळपद. तर बघा उत्तर दिशेला एक तारा आहे, त्याला काय म्हणतात? ध्रुव तारा. त्या ध्रुव ताऱ्यापाशी कोणताच तारा नाही, तो एकटाच आहे. आणि ते आढळपद कोणाला मिळालं? ध्रुवाला. आणि मग ज्या वेळेला आपल्या घराचा पाया भरला जातो किंवा बंगल्याचा, त्याला थोडी ध्रुवाक दिशा दिली जाते, शुभ मानलं जातं. असं त्या मुलांना बालवयात ध्रुवाना काय केलं? ध्येय गाठलं. तसं आज त्याचं प्रत्येक मुलींनी ध्रुवावानी मला जीवनात काहीतरी करायचे. शिक्षण म्हणजे काय? मला जीवनात काहीतरी व्हायचं आहे हे ध्येय ठेवून पुढं जे चाललं जातं त्याचं नाव शिक्षण. आज काही मुलं करतात ध्येय ठेवून, पण काही मुलांपाशी काहीच ध्येय नाही. शाळेत जायचं, कॉलेजला जायचं, टाईमपास करायचं आणि घरी यायचं.
त्याच्या जीवनामध्ये काय. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये ध्येय असण्याकरता ध्रुवाचं आख्यान जर प्रत्येकाने आपल्या जीवनात आणलं तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. जगा आणि जगू द्या आणि काहीतरी करा. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.